नमस्कार, मी विनायक सामंत तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या खास कार्यक्रमात. गोवा विधानसभा निवडणूक 2022 जवळ येऊन ठेपलेली आहे. 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि सगळ्या उमेदवारांमध्ये चुरस लागलेली आहे की ह्यावेळी निवडणुकीत कोण जिंकणार. ह्याच धर्तीवर आम्ही आज आलो आहोत मये मतदारसंघात आणि नार्वे गावात आहोत. इथे आम आदमी पक्षाचे जे उमेदवार आहे राजेश कळंगुटकर हे इथे घरोघरी फिरताना आम्हाला भेटले. आम्ही आता आम्ही त्यांनाच विचारूया की काय चाललंय, कसा प्रचार चाललाय. ते घरोघरी आता भेट देत आहेत. मतदारांचे काय प्रश्न असतील, त्यांच्याकडे काय सोल्युशन्स आहे, त्यांचा प्रचार कुठपर्यंत पोचला आहे, तर आम्ही त्यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार राजेश सर, तुमचं स्वागत आहे आमच्या या खास कार्यक्रमात. तुम्ही आता सध्या घरोघरी प्रचार चालू केलेला आहे. काय नक्की सिच्युएशन आहे, मतदार राजा काय म्हणतोय, मतदार राजा मनात काय प्रश्न आहेत? आमची एक फेरी कंप्लीट जाल्ली आसा. दुसरी फेरी आमी ऑलमोस्ट सोंपपाच्या हेजेर आसा. आमचे टार्गेट आसा की जास्तीत जास्त 28 तारीख जानेवारी पर्यंत दुसरी फेरी सोंपोवन मागीर फुडल्या प्रचाराक सुरू करप. आनी जेन्ना आयज आमी घरोघरी भोंवता, जेन्ना सगळे मतदारांक मेळटा आनी मतदारां कडेन उलयता, मतदारांच्या तोंडान एकूच सूर आसा की हे फावट बदल जाय. आनी जेन्ना ते बदल करपाचो विचार करता तेन्ना एक बरो बदल जाय. आनी आयज जर सगळ्या पक्षांचें जर निरीक्षण केलें, जे पक्ष आमी गोंय स्वतंत्र जाला त्या पर्यंत सगळे पक्षांचे आमी पळयता, तो मागीर आपलो महाराष्ट्र गोमंतक पक्ष म्हणा किंवा काँग्रेस म्हणा किंवा त्याच्या नंतर आता भारतीय जनता पक्ष म्हणा, ह्या सगळ्या पक्षांक लोकांनी लागसून पळयल्लें आसा, तेंचे सरकारां लागसून पळयल्लें आसा आनी हेंच्यांनी कितें लोकांक लागून केलां हें पळयल्लें आसा. सो लोकांनी ह्या वेळार थारायल्लें आसा की गोंयांक बदल जाय, मये मतदारसंघाक बदल जाय आनी लोक एक बऱ्या बदला कडेन पळयता, बऱ्या नेतृत्वा कडेन पळयता, बऱ्या पक्षा कडेन पळयता आनी ताका लागून आम आदमी पक्ष हो लोकांक एक बरो पर्याय म्हणून दिसपाक लागला. आम आदमी पक्षच का, तुम्ही सांगू शकता? काय ध्येय धोरणा आम आदमी पक्षाने ठेवलेली आहे मये मतदारसंघासाठी? मये मतदारसंघ जर पळोवन गेलो, जर बाकीचे जर सगळी जर सर्वे आनी इन्व्हेस्टिगेशन पळोवपाक गेले जाल्यार मये मतदारसंघ तो खंयचो गोंयांतलो मतदारसंघ घ्या बाकीचे 39 मतदारसंघा पैकी मये मतदारसंघ हो सगळ्या मतदारसंघा पैकी एक पिछाडीचेर आसलेलो मतदारसंघ आसा. आतां एक तुमी जर सादी गोश्ट पळोवंक गेल्यार आमी जेन्ना जास्त करून विशेष स्टडी करपाचो प्रयत्न करता मये मतदारसंघा बद्दल, मये मतदारसंघ हो प्रामुख्यान 3 मेजर ज्यो गजाली आसात ज्यो प्रत्येक मतदारसंघाचो ग्रोथ उत्कर्श जावचो म्हणून ज्यो लागतात त्यो 3 गोश्टींनी मये मतदारसंघ फाटीं आसा. आतां पयली जर गोश्ट आमी उलयलें जाल्यार बेरोजगारी. मये मतदारसंघान जर तुमी खंयच्या वाड्यार खंयच्या क्षेत्रांत जर वयशात, जो क्षेत्र कुडचिरासून सुरू जावनी किंवा चोडणासून सुरू जावनी किंवा कारापूरसून सुरू जावनी, खंयच्या कोनशाक सुद्दां भितर सरले जाल्यार तुमकां प्रत्येक घरान आनी घरांतल्या प्रत्येका पर्यंत तुमकां अशें दिसतलें की एक रोश आसा ह्या सरकारा बद्दल. कारण नोकरी ही लोकां पर्यंत पावल्ली ना. लोक सरकारीच नोकरी जाय अशें म्हणिनात, लोकांक इवन प्रायवेट नोकरी सुद्दां चलता. लोकांक नोकरी सोडून दी, लोकांक एक सोर्स ऑफ इन्कम घरान येवचो अशें लोकांची अपेक्षा आसा. पूण ज्या सरकारान जबाबदारी घेवपाक जाय आसली लोकांची, ती सरकारा कडेन जमलेली ना. लोक इतके कंटाळलेले आसा ह्या सरकारांक की इतकीं वर्सां जालीं. आतां गोंय स्वतंत्र जावन 60 वर्सां जाल्लीं आसा आनी आयज जर मये मतदारसंघाची ही परिस्थिती आसा की थंयसर कमीत कमी 7 ते 7.5 हजार युवा युवती ज्यो शिकलेल्यो आसा त्यो आयज अनएम्प्लॉयड आसा, तांचे कडेन नोकरी ना, तांचे कडेन सोर्स ऑफ इन्कम ना आनी घरा कडेन बसून आसा. हें एक मोठें दुर्दैव मये मतदारसंघांतलें आसा. दुसरो जो विशय आसा मये मतदारसंघात तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट. जो इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट तुम्ही म्हणा, एक पंचायत घर म्हणा किंवा एक मार्केट कॉम्प्लेक्स म्हणा किंवा बाकीची जी डेव्हलपमेंटल गोष्टी म्हणा, एक स्पोर्ट्स अकॅडमी म्हणा किंवा ग्राउंड्स म्हणा, हे गोष्टी मयान डेव्हलपूच जाल्ल्यो ना. आनी ताका लागून आम आदमी पक्ष प्रामुख्यान ह्या गोष्टींचेर विचार करतलो. हांवें जे मये मतदारसंघात भोंवताना ज्यो पळयल्ल्यो आसा किंवा म्हाका खबर आसा, ग्राउंड जाल्ले आसा मये मतदारसंघात, 2-4 कडेन खंय तरी ग्राउंड आसात. पूण एक तरी सांगचें कोणी, जर एक तरी ग्राउंड बरे पद्दतीन मेंटेन केल्लो आसा जाल्यार सांगचें. हे खरें म्हटल्यार सरकारच्या एसेट, जो सरकारचे जे एसेट आसा तिजोरींचे जे पयशे घातलेले ते वेस्ट केल्ले आसा. जे आमचे कडसून रेव्हेन्यू म्हणून कलेक्ट करता सरकार, ते पयशे अशे पिड्ड्यार करून उडयल्ले आसा. जो पर्यंत जो एसेट तयार केला सरकारान तो मेंटेन जायना तो पर्यंत त्या एसेटाची कांयच उपयोग ना.
तिसरो विशय जो आसा मये मतदारसंघात तो जमीन मालकी हक्का बद्दल आमकां खबर आसा गोंय स्वतंत्र जावन आयज 60 वर्सां जालीं. तुम्ही मये मतदारसंघातले असे बरेचशे गांव आसात. तो मये गांव म्हणा, कुडचिरे गांव म्हणा, मावळिंगे म्हणा, थोड्या प्रमाणात कारापूर म्हणा, हांगासर जमीन मालकी हक्काचे प्रश्न आसात. जर गोंय स्वतंत्र जालें म्हणटात जाल्यार ह्या लोकांक, ह्या प्रभागातल्या लोकांक, ह्या गांवांतल्या लोकांक अजुनूय स्वातंत्र्य मेळलें ना. आनी ताका लागून एक विशय असो आसा की हो विशय जो आसा तो आमकां मुळा पासून हात घालून मुळा पासून सोंपोवपाक जाय. आयज अशी परिस्थिती जाल्ली आसा की मये मतदारसंघात फक्त प्रत्येक इलेक्शनाच्या वेळार आमकां फक्त आश्वासनां दिलीं वयता. भारतीय जनता पक्ष अशें म्हणटा की फक्त आमीच तो करूं शकता. आयज हांव स्वताहून हे चळवळीन कितकीशी वर्सां जालीं आसा. मुद्दाम तुम्ही फाटल्यान वचून पळया कितकीशी वर्सां जालीं मयेच्या लोकांनी भारतीय जनता पक्षान गेली 25 वर्सां मये मतदारसंघात लीड दिल्ली आसा. प्रत्येक वेळार मयेचो लोक भारतीय जनता पक्षा बरोबर रावता. कारण तांकां दिसता की हय हो पक्ष आमचे कितें तरी करतलो, हो पक्ष आमचे प्रश्न सोडतलो, होच प्रश्न आमचे जमीन मालकी हक्काचे प्रश्न सोडयतलो. पूण आयज पर्यंत मये मतदारसंघातल्या लोकांक फटयले गेल्ले आसा. फक्त इलेक्शना पुरते आश्वासनां दिली वयता. मयेच्या लोकांनी पक्षाक भरपूर कितें कितें दिल्लें आसा पूण पक्षान मयेच्या लोकांक कांयच दिल्लें ना आयज पर्यंत. एक अर्दो कुटो एक एक्ट पास केल्लो आसा. ज्या एक्टान जे सनदी इश्यू करता ताका तितकी किंमत सुद्दां ना. पूण आमी कशें आसा की जावं लोकांक कितें तरी मेळूं. आयज 7 वर्सां जालीं हो कायदो पास करून, पूण अजून त्या कायद्याचे 20% सुद्दां इम्प्लिमेंटेशन जाल्लें ना. फक्त फकाणां चल्लेलीं आसा मयेच्या लोकांची. तुम्ही चांगला मुद्दा काढला की गेली कितीशीच वर्ष इकडे जमीन मालकी हक्काचा प्रश्न हा असाच पडलेला आहे. सरकार दरबारी खूप वेळा तुम्ही स्वतः मये भूविमोचन समितीचे तुम्ही स्वतः सचिव होते आणि त्यावेळी तुम्ही सुद्धा खूप वेळा गेलेले आहे. तुम्हाला हा नक्की काय प्रश्न आहे तो पूर्णपणे माहिती आहे. काय वाटतं की हा प्रश्न सुटायला किती वेळ लागणार किंवा तुमचं उद्या सकाळी तुम्ही निवडून आलात तर किती वेळ तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता? एक गोष्ट लक्षात दवरा, खंयचें जर प्रामाणीक सरकार आसत जाका मना काळजांसून दिसता आसत की हो प्रश्न सुटपाक जाय जाल्यार खंयचोच प्रश्न सुटपाक लागून वेळ लागना. पूण तितून प्रामाणिकता जाय. एक आपणाक सेल्फ कॉन्फिडन्स जाय, आपल्या लोकां बद्दल आपुलकी जाय. आमी आम आदमी पक्षाचे जे सरकार येयलें, तुमकां खबर आसतलें की केजरीवाल जे आपले नॅशनल कन्व्हेनर आसा आम आदमी पक्षाचे, जेन्ना ते मावशी वाळपय गेल्ले तेंच्यांनी सांगलां की जमीन मालकीचो हक्क आमचे सरकार येयले जाल्यार आमी 6 म्हयन्या भितर सोंपयतले. पूण हांव सांगता की मये गांवचो जो प्रश्न आसा, जो आयज गोंय स्वतंत्र जावन 60 वर्सां जाल्लीं आसा, जर हो प्रश्न आमकां सोडोवपाक जाय तेन्ना दुसरे फावट निवडून येवन जेन्ना आमचें सरकार जातलें आनी त्या उपरांत आमी हो प्रश्न घेतले आनी जेन्ना परत लोकां कडेन वयतले फुडल्या 5 वर्सांच्या भितर हो पूर्ण विशय सोंपलेलो आसतलो ही हांव लोकांक खात्री दिता. कारण हो प्रश्न मुळा पासून सोडोवपाक जाय. ह्या प्रश्नाचेर पूर्ण स्टडी करून हो पूर्ण सोडोवपाक जाय आनी ताका लागून इच्छा शक्ती जाय. आनी ती इच्छा शक्ती आमचे कडेन आसा कारण आमी हो प्रश्न भोगलेलो आसा, आमी हो प्रश्न सोंसलेलो आसा आनी तांकां लागून आमचे लोक त्या प्रश्नासून त्या कचाड्यासून सुटचे हे मना काळजांतल्यान दिसता. हो जो पक्ष आयज राजकारण करता हेजेर ते फक्त आमची फकाणां करता. कोणाक पडलेले ना मयेच्या लोकांचे. हो मनीस जो भोगता आनी सोंसता तोच मनीस हो प्रश्न सोडवू शकता. आता जसं जमीन मालकी हक्क प्रश्न आहे, सगळ्या पूर्ण गोव्याला माहिती आहे की मये गाव हा मायनिंग डिपेंडंट खाण व्यावसायिक जे आहे त्याच्यावर अवलंबून जी कुटुंब आहेत त्यांचा मुख्य एक विषय इथे आहे, मायनिंग विषय आहे. तो विषय तुम्ही कसा बघता किंवा तो विषय सोडवण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल? कशें आहा, जेन्ना आमचे परत एकदा सांगता की आमचे नॅशनल कन्व्हेनर जे आम आदमी पक्षाचे आयिल्ले गोव्यान तांच्यांनी हो आमचे ते 13 गॅरंटीज आसात तितून हो मेन्शन केल्लो आसा की मायनिंगचो प्रश्न आमचे सरकार येयल्या नंतर जितके जाता तितको बेगीन आमी मायनिंग सुरू करतले. कारण आमकां खबर आसा की हो जो बेल्ट आसा बिचोली तालुका प्रामुख्यान किंवा बाकीचे जे सावथाक थोडे तालुके आसात थंयसर मायनिंग हो एक बऱ्यापैकी विशय आसा. कितकेशेच हजारांनी लोक मायनिंग डिपेंडंट आसा. आयज परिस्थिती अशी जाल्या जेन्ना आमी लोकांच्या दारांनी भोंवता तेन्ना अश्यो थोडे फॅमिलीज आसा, अशीं कुटुंबां आसात की तेंची अक्षरशः जीवन जगपाक लागून हालत जाल्ली आसा. सरकार जे आसा ताका कांयच पडलेलें ना आनी आमी मायनिंग जितक्या जाता तितके तेंच्यांनी 6 म्हयन्यांनी सांगलां. हांव म्हणटा 6 म्हयने जर लागले जाल्यार थोडो वेळ एक्स्ट्रा. पूण ते खातीर परत एकदां म्हणटा की प्रामाणीक सरकार आसत, प्रबळ इच्छा शक्ती आसत जाल्यार 6 म्हयन्याच्या पयलीं सुद्दां हो प्रश्न जावं शकता. पूण आमी
सरकार आमचें जालें की इमिजिएटली आमी कामाक लागतले, जितक्या जाता तितके बेगीन मायनींग प्रश्न सोडयतलो. कारण जे लोक आयज भोगता आनी सोंसता आनी जांची जी हालत जाल्ली आसा ते आमचे लोक आसा. आमकां खबर आसा तेंची दुख्खां. आमकां तो प्रश्न सॉल्व करपाक जाय. तेका लागून 6 म्हयने सुद्दां म्हज्या हितूनसून चड लागतले. जर तेका जर कायदेशीर रित्या जर हे फॉर्मेलिटीज आसतल्यो त्यो आमी जाता तितक्यो बेगींतल्या बेगीन हो प्रश्न सोडोवन आमच्या लोकांक तेंचें पोट भरपा लागून जो वेवसाय जाय, जे मायनींग सुरू करपाक जाय, तेका लागून पूर्णपणे आमी काम करतले आनी बेगींतल्या बेगीन जातलो हो आमचो प्रयत्न आसतलो. मये गावात अजून एक धगधगता विषय जो आहे तो म्हणजे चोडण गावातला पूल. तर त्या चोडण गावातल्या पुलावर खूप राजकारण झालेलं आहे आजपर्यंत. तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघतात? किंवा पिळगावची सारमानस फेरी असेल त्याचा पण खूप वेळा त्रास होतो लोकांना. ह्या मुद्द्याकडे तुम्ही कसं बघता किंवा तुमच्याकडे काय सॉल्युशन आहे किंवा काय तुम्ही करू शकता? आता कशें आसा खबर आसा की जे सरकार सध्या आसा, आमकां सगळ्यांक खबर आसा की प्रत्येक वेळा अशें सांगलें वयता लोकांक की सगळें जाल्लें आसा, आतां पूल सुरू जातलो. हांव चोडण पुलाचें म्हणटा. पूण अशें आमकां फाटल्या दिसांनी आयकूंक येयलां की थोडेशे जमीन अक्वायरच अजून जाल्ली ना, अजून सगळ्यो फॉर्मेलिटीज जाल्ल्यो ना. पूण लोकां पर्यंत चुकीची माहिती दिली वयता. कशें आसा खबर आसा की हांव जें सांगता की आमी जर खंयची एक डेव्हलपमेंटल काम करपाक जाय, जर जमीन अक्वायर करून डेव्हलपमेंट काम करता जाल्यार हांगासरूच अडचण कितें येता? कित्याक लागून ही राजकारणां जाता? हो प्रश्न इम्पॉर्टंट आसा. आनी ताका लागून कशें आसा, जो विशय आसा, जर अडचण येयल्ली आसा ते अडचणीक मुळा पासून वचून. कारण कशें आसा की जर एका खंयच्या प्रदेशाच्यान खंयच्या एरियाचें जर डेव्हलपमेंट जावपाक जाय, थंयसर म्हाका दिसता टॅक्निकल गोश्टी आसल्यो सुद्दां जाल्यार त्यो सॉल्व करूं येता. त्यो म्युच्युअल अंडरस्टँडिंगान सॉल्व करूं येता. म्हाका खबर आसा की चोडणचो पूल हो एक राजकीय इशू जाल्लो आसा कितलींशीं वर्सां जालीं. आनी ह्या राजकीय इशूक लागून तो फुडें 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 वचत आसा. पूण हांव एक गोश्ट सांगता. हांव सुरवातीक पयल्यान पयलीं जे लोक आमचे आसा, मये गांवांतले जे पणजे वयतात किंवा चोडणचे जे लोक आसात, तांकां सगळ्यां कडेन उलोवन डिस्कशन करून तेतूनसून सोल्युशन काडून जितक्या जाता तितक्या बेगीन जे परमनंट सोल्युशन जाय. हांव टेम्पररी सोल्युशनाचें उलयना. फेरीचो नंबर वाडप किंवा तें जातलेंच, त्यो टेम्पररी गोश्टी, त्यो एका दिसान गोश्टी जावं शकता. पूण परमनंट सोल्युशन जें कितें जाय, जर ताका ब्रीज, कनेक्टींग ब्रीज तो खंयसून सुरू जावचो, ताका लागून कितें जावपाक जाय, आनी सगळ्या लोकांचे कन्सेन्सस घेवन, सगळ्या लोकांक कन्सल्टेशनान घेवन, त्यांचे विलिंगनेस घेवन बेगींतल्या बेगीन हो प्रश्न सुरू करून सोंपोवपाचो प्रयत्न आमी करतले. मये मतदारसंघ हा गेली कित्येशीच वर्ष भाजपचा बाले किल्ला म्हणून जातो. इथे भाजपने खूप वर्ष सत्ता भोगलेली आहे आणि त्यामुळे इथे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कॉन्फिडंट आहे की त्यांचे उमेदवार जिंकून येतील. तुम्हाला काय वाटतं की ह्या पूर्ण आता तुम्ही एवढं बोलला जे प्रॉब्लेम्स आहेत, लोकांचा रोष आहे, ह्यावेळी हा भाजपचा बालेकिल्ला ढासळणार किंवा तुम्ही त्या भाजपच्या बालेकिल्ला ढासळायला कारणीभूत ठरणार? नक्की नक्की. हे फावट कशें आसा खबर आसा, एक गोश्ट आमी सदींच लक्षांत दवरपाक जाय की बदल हो परमनंट आसता. बदल हो परमनंट आसता. कारण चेंज ही जाताच. जेन्ना जेन्ना वेळ येता तेन्ना तेन्ना चेंज ही जाताच. आनी हे फावट चेंज बदल हो ठरलेलो आसा. एक गोश्ट लक्षांत दवरपाक जाय. कोणें हांगासर आमी इतिहास पळयला. जेन्ना दुर्योधनाक अशें दिसलें की आपल्या शिवाय आनीक कोणूच ना, आपूण कितेंय करता तें आपलें तेंच खरें, तेका लागून महाभारत जालें. आनी महाभारतांतसून जो रिजल्ट जालो तो हो सगळ्याक विश्वाक खबर आसा. सो हे फावटूच तशेंच जाल्लें आसा. खंयच्याच पक्षान किंवा खंयच्याच मनशान अशें समजचें न्हू की आपल्या शिवाय कांयूच ना, की आपूण करता तेंच खरें. अशें एक जेन्ना थरयलें. एका टायमार महाराष्ट्र गोमंतक पक्षाचो बालो किल्लो म्हणून मये मतदारसंघ वळखलो वयतालो. पूण त्या वेळार त्या बाला किल्ल्याक खिंड भारतीय जनता पक्षाक दिल्ले आसा. आयज तेंच जावपाचें आसा. परत हिस्ट्री रिपीट जावपाचें आसा की आयज जो बालो किल्लो म्हणून जे नाचतात किंवा कारण लोकांक ग्रहीत धरले वयता. कारण जेन्ना आपूण समजता की म्हजे शिवाय कोण ना, आमचो हो बालो किल्लो, आनी तेका लागून तर आयज मये मतदारसंघाच्या लोकांक ग्रहीत धरले वयता. हे लोक सांगतात की आमी मये मतदारसंघान कोणूच जर उमेदवार दिलो जाल्यार कोणूय निवडून येता. हो जो भ्रम जाल्लो आसा हांकां, ते आतां ह्या फुडें तरी लोकांक ग्रहीत धरचे न्हू. कारण लोक अवेर आसात, लोकांक माहिती आसा, लोक एड्युकेटेड आसात आनी लोक रायट डिसिजन घेतले ह्या वेळार. कारण कशें आसा की लोकांक ग्रहीत जेन्ना जेन्ना धरलेलें आसा, इतिहास एका इतिहासान घडलेलें आसा, जेन्ना जेन्ना लोकांक ग्रहीत धरलेलें आसा तेन्ना तेन्ना लोकांनी बुद्ध शिकयल्ली आसा.
हे वेळार एक सिनियर एक आमचो आय मीन भारतीय जनता पक्षाचो एक सिनियर कार्यकर्त्यान परवाच एक फेसबुकाचेर पोस्ट केल्लो की ह्या वेळार बुद्ध शिकया तांकां म्हणून, जो भारतीय जनता पक्षाचो नेतो आसलेलो आनी ताणें फेसबुकाचेर पोस्ट केल्ली की ह्या वेळार तांकां बुद्ध शिकयात म्हणून. आयज कशें जाल्लें आसा की वेळ येयल्लो आसा, जेन्ना जेन्ना वेळ येता तेन्ना तेन्ना बदल हो जाता आनी ह्या वेळार बदल हो ठरलेलो आसा. फक्त मये मतदारसंघानूच न्हू तर पूर्ण गोंयान हो चेंज जावपाचो आसा. कारण आयज गोंयांक चेंजीची गरज आसा, आयज गोंयांक बदलाची गरज आसा, आयज गोंयांक बऱ्या लोकांची राजकारणांत येवपाची गरज आसा. कारण आयज जें गोंयांत चल्लेलें आसा, जे पद्दतीन करप्शन चल्लेलें आसा, जे पद्दतीन भ्रश्टाचार चल्लेलो आसा, जे पद्दतीन नोकऱ्यो विकल्यो वयतात, जे पद्दतीन सामान्य लोकांक हांगासर त्रास केले वयतात, कोणेच समाजचे लोक आपल्या फुड्यान सगळ्या सोंपले. आमी खुबशे अशे राजकारणी पळयले तांकां दिसलें की हांव करता तेंच खरें, म्हज्या फाटल्यान सगळें सोंपलें. लोकांनी तांकां जाग्यार उबीन बसयले आनी आयज हो वेळ येयल्लो आसा. लोकांक गोंयच्या लोकांक कोणी गृहीत धरचें न्हू. आमची हांगासरली दैवता जी आसा ती जागृत दैवता आसा. ज्या दिसा दैवता ठरयतली, प्रत्येक मनशाच्या तकलेन विचार घालतली आनी जे लोक लोकांक त्रास करपाक लागून आयज उठलेले आसा, भ्रश्टाचार जो चलिल्लो आसा, नोकऱ्यांच्यो ज्यो पावण्यो चल्लेले आसा, लोकांक जे त्रास करपाक चल्लेले आसा, ताका लागून लोक आयज पेटलेले आसा, उठलेले आसा आनी बदल हे फावट 2022 हो ठरलेलो आसा. मये मतदारसंघात आता तुमच्या सोबतच माजी आमदार प्रवीण झाटे उभे आहेत, भाजपकडून प्रेमेंद्र शेठ उभे आहेत, अपक्ष म्हणून मिलिंद पिळगावकर उभे आहेत, रोहन सावयकर उभे आहेत. अशी 6 ते 7 कॅन्डिडेट आत्ताच्या सध्या निवडणुकीत उतरलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं की हे निवडणूक कठीण आहे तुमच्यासाठी, टफ जाईल? टफ अशें म्हणचो ना हांव, कारण कशें खबर आसा की लोक हांवें तुमकां पयलीं सांगलें तशें आयज 63 आमची पयली विधानसभा गोंयांत जाली आनी तेच्या नंतर प्रत्येक वेळार जो उमेदवार मये मतदारसंघा खातीर निवडून दिल्लो आसा त्या प्रत्येक उमेदवाराचे जर माहिती काडपाचो प्रयत्न केलो, सुरवातीक जर काही काळ सोडले, तेच्या उपरांत जे उमेदवार आनी जे आमदार मये मतदारसंघा खातीर मेळ्ळे तांच्यांनी कितें कितें कार्य केलां मया खातीर हें सगळ्यांक उघड आसा. हांव कोणाक दोश दिना, कारण एक मनीस किंवा एक आमदार ह्या पूर्ण गोष्टीक लागून जबाबदार ना. कारण आमकां कितकीशींच वर्सां अशे चुकीचे उमेदवार मेळ्ळेले आसा, चुकीचे आमदार मेळ्ळेले आसा, जेंच्यांनी मया खातीर केन्नाच कसलोच विशय धसाक लावपाचो प्रयत्न केलो ना. हांवें तुमकां सांगलें मये मालकी हक्काचो प्रश्न आसा. 60 वर्सां जालीं गोंय स्वतंत्र जावन, अजून मयेचे लोक पारतंत्र्यान आसा, अजूनय ज्यो सरकारच्यो नोकऱ्यो सरकारच्यो योजना आसात त्यो मयेच्या लोकां पर्यंत पावना. लोक अजुनूय आपणाक ज्यो हक्क आपल्या हक्कांक लागून झगडटा, ही चूक कोणाची? लोकांची चूक. कारण तेच्यांनी मयान जन्म घेतलो, कारण त्यांनी ह्या लोकांक निवडून दिले. आयज प्रत्येक मनशान हांगासर विचार करपाची गरज आसा. आयज अशी परिस्थिती जाल्ली आसा की प्रत्येक मनीस चुकीचो हांगासर निवडून दिलो काय. आयज लोक मनीस बरे निवडटले, हांव सरळ सांगता. कारण आयज लोकांक अपील करता, लोकांक विनंती करता की हे फावट कॅन्डिडेट निवडटना एक क्रायटेरिया बसयात. तुमचो उमेदवार, तुमचो आमदार कसो आसचो. कारण प्रत्येक वेळा आमी चुकीच्या मनशाक निवडून दिवन, चुकीचे मनीस निवडून हाडून आमची स्वताची वाट लावन घेतलेली आसा, आमच्या स्वतांच्या भुरग्यांच्या आयुश्याची वाट लावन घेतलेली आसा. आतां तरी फुडले पिढयेक लागून आमी सगळे जबाबदारी घेवया. कारण म्हाका तरी दिसना जे कोण आसात तांचे कडेन कितें तरी विजन आसा, जो कितें तरी करूं शकता. कारण प्रत्येकान फायंड आवट करपाचें आसा. एक पर्टिक्युलर जर कोण कॅन्डिडेट आसा, बाबा तो कित्याक लागून इलेक्शनाक उबो रावता हें फायंड आवट करात. म्हाका दिसना कोण स्पर्धा आसतली म्हाका लागून म्हाजे कडेन आज. कारण कशें आहा की लोकांनी ठरयल्लें आसा की बऱ्या लोकांक राजकारणांत हाडपाक जाय. तुमी जर मुद्दाम जर आम आदमी पक्षाचे कॅन्डिडेट जर पळयले तर तुमकां दिसतलें तेंच्या कॅरेक्टरा बद्दल, तुमकां दिसतलें तेंचें एड्युकेशन, तेंचें विजन, तेंचे विचार आयज ते वेगळे कितें तरी घेवन येयल्ले आसा. तुमकां खबर आसा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरवातीच्या काळात तेंच्यांनी एक विचार मांडलेलो की जर खंयच्या देशाची उन्नती आनी उत्कर्श जावपाक जाय जाल्यार त्या देशान शिकलेले, आदर्श आनी विद्वान लोक राजकारणान आसचे, जेणे करून तो देश फुडें सरता, जेणे करून त्या देशाची उन्नती जाता, तो देश एक डेव्हलपमेंट ग्रोथ जाता. पूण आमी आतां पळयलां, आतां हालींच्या काळान कितें परिस्थिती जाल्ली आसा देशाची ती चुकीचे मनीस राजकारणान आसात, चुकीच्या मनशांक राजकारणान. कारण तांकां राजकारणानसून धंदो करपाक जाय, तेंच्या राजकारणानसून संपत्ती मेळोवपाक जाय. आनी आयज काळ येयल्लो आसा, कारण सदींच एक विशेष सर्कल आसता. जेन्ना अति कितें तरी जाता तेन्ना खंय तरी एक शक्ती निर्माण जाता, बऱ्या मनशांक थंय हाडटा आनी तो बदल जाता. तें आयज जावपाचें आसा. मयानूच न्हू तर पूर्ण गोंयान ही गोष्ट घडटली. बरे लोक राजकारणांत येतले, बरे उमेदवार निवडून येतले आनी गोंयचें राजकारण जें आयज घाण जाल्लेलें आसा
जे चुकीच्या लोकांच्या हातीन गेल्ले आसा थंयसर बरे लोक निवडून एक बरे साफ राजकारण येता त्या काळान येवपाचें आसा. तुम्हाला असं म्हणायचं आहे की पुढचं सरकार जे गोव्यात असेल ते आम आदमी पक्षाचं असेल. आम आदमी पक्षाचंच होणार आहे. धन्यवाद सर की तुम्ही तुमचा घरोघरी फिरण्याचा वेळ आम्हाला दिला. खूप बरं वाटलं तुमच्याकडे बोलून आणि तुम्हाला पुढच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते राजेश कळंगुटकर सर जे मये मतदारसंघात आम आदमी पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांना पूर्ण विश्वास आहे की ते जिंकून येतील आणि त्यांना हा पण विश्वास आहे की ह्यावेळी आम आदमी पक्ष सरकार स्थापन करणार आहे. त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर आमच्याकडे चर्चा केलेली आहे. त्यांच्या एकच म्हणणं आहे की ह्यावेळी मतदार राजाला गृहीत धरू नये कुठल्याच पक्षाने. ही निवडणूक जी आहे ती नागरिकांची आहे, नागरिक ठरवतील. तर आम्ही बघूया की पुढे निवडणुकीचा निकाल काय लागतोय, मये मतदारसंघातून कुठला पक्ष बाजी मारतोय आणि कुठला उमेदवार निवडून येतोय. नागरिकांनी यावेळी विचार करून मतदान करण्याची गरज आहे. तुमच्यासाठी विनायक सामंत, गोवन वार्ता लाईव्ह.